नमस्कार. काल 6 जून 2026 भावगीतातलं एक खूप मोठं नाव आणि कवयित्री शांता जगन्नाथ शेळके यांचा स्मृतिदिन होता आणि त्यानिमित्तानं आज आपण शांता शेळके यांच्या काही कवितांचा मागोवा घेणार आहोत. या कविता ज्या आहेत त्या एका काळामध्ये सर्वश्रुत झाल्या होत्या आणि आजही तेवढ्याच त्या लोकप्रिय आहेत. शांता शेळके अतिशय मार्दवतेने लिहित होत्या. त्यांची भावगीतं, त्यांची कविता, त्यांची जे सुंदर अशा गाणी आहेत ती गाणी आजसुद्धा आकाशवाणीवर टी व्हीवर लागतात. आणि म्हणून कवयित्री शांता शेळके यांच्या काही कवितेचा आपण मागोवा घेणार आहोत आणि त्यापूर्वी त्यांचा परिचय देखील आपल्याला करून घ्यायचा आहे. तर शांता शेळके यांची भावगीतं, चित्रपटगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं आणि कविता ह्या एवढ्या प्रसिद्ध आहेत की त्याचा एक चाहता वर्ग आहे. त्याचा एक वेगळा असा रसिक वर्ग आहे आणि त्यांनी 300हून जास्त गीतं लिहिलेली आहेत. त्यांची गीतं वेगवेगळ्या गीतकारांनी संगीतबद्ध केलेली आहेत. त्याच्यामध्ये अशोक पत्की आहेत, श्रीनिवास खळे आहेत, श्रीधर फडके आहेत, वेगवेगळे जे संगीतकार आहेत त्यांनी त्यांची गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. त्या कवयित्री होत्या, लेखिका होत्या, ललित लेखिका होत्या. भावगीत त्यांचं सुप्रसिद्ध होतं. सुंदर असे भावगीतं त्या लिहित होत्या. त्या अनुवादक होत्या, त्या पत्रकार होत्या, त्या प्राध्यापिका देखील होत्या. आणि म्हणून हे असं सर्वश्रुत असणारं हे व्यक्तिमत्व शांता जगन्नाथ शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी इंदापूर या ठिकाणी झाला होता. आणि त्यांचं हे जे आयुष्य आहे ते आयुष्य अत्यंत कलात्मक रीतीनं त्यांनी लोकांना समर्पित केलं, रसिकांना समर्पित केलं. अशा या सुंदर अशा वेगवेगळ्या गीतांच्या निर्माणकर्त्या शांता शेळके यांचं मृत्यू 6 जून 2002 रोजी पुण्यामध्ये झाला. काल त्यांचा स्मृतिदिन होता आणि या निमित्तानं त्यांची काही गाण्याची वैशिष्ट्ये, त्यांच्या गाण्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या लकबी आपण या ठिकाणी उद्धृत करणार आहोत. तर शांता शेळके यांची भाषा अत्यंत काव्यमय, सुंदर, अप्रतिम, मार्दव आणि भावविभोर करून देणारे शब्द अशा प्रकारची होती. त्यांचं निसर्ग प्रतिमांचा सुंदर वापर त्यांनी त्यांच्या काव्यामध्ये केलेला आहे, भावगीतामध्ये केलेला आहे. शांता शेळके ह्या स्वतः स्त्री असल्यामुळे अत्यंत सुंदर आणि भावूक असं स्त्रीमनाचं चित्रण त्यांनी आपल्या गीतातून, आपल्या भावगीतातून, आपल्या काव्यातून केलेलं आहे. तसेच विरहसुद्धा, प्रेम, भक्ती आणि जीवनाचं तत्त्वज्ञानसुद्धा त्यांनी आपल्या काव्यातून उद्धृत केलेला आहे. मराठी संस्कृतीचा सुगंध हा त्यांच्या प्रत्येक गीतातून, प्रत्येक भावकाव्यातून आपल्याला प्रत्ययास येतो. आपण त्यांची काही गाणी बघूयात की त्यांनी किती सुंदर गाणी लिहिलेली आहेत. त्यातलं पहिलं जे गीत आहे ते आहे, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. आणि अशा प्रकारचं हे जे गीत आहे
त्याचा आशय असा आहे की जीवन म्हणजे एका अज्ञात ध्येयाकडे जाणारा प्रवास आहे. जीवन म्हणजे काय आहे तर जीवन म्हणजे एका अज्ञात प्रवासाकडे तो घेऊन जाणारा, ध्येयाकडे घेऊन जाणारा एक जीवन प्रवास आहे. सुंदर असा आहे. आपण ध्येय निश्चित करायचं आणि त्या अनुषंगानं आपण जीवनक्रमण करायचं, जीवन व्यतीत करायचं आणि त्या पद्धतीनं कलात्मक जीवन त्या जगल्या. म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये वाट हे जीवनाचे प्रतीक आहे आणि स्वप्न आणि आशा आणि शोध यांचे अप्रतिम चित्रण या गीतामध्ये त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या खाचखळग्यातून वळण वाटा घेणाऱ्या ह्या ज्या वाटा आहेत, ह्या वाटा त्यांनी या गीतातून उद्धृत केलेल्या आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये स्वप्न, आशा आणि शोध यांची गुंफण आपल्याला पाहायला मिळते. ही वाट दूर जाते हे गीत आशा भोसले यांनी गायलेलं आहे आणि या गीतामध्ये आपल्याला एक वेगळा ओजस्वीपणा, एक तरल भावना, एक सुमधूर असा संगीताचा ठेवा आणि काव्याचा मनोवेधक भाव आपल्या हृदयापर्यंत जातो. तर या गाण्याची आपल्याला थोडी झलक ऐकायला मिळेल. तर आता ती आपल्याला इथे काढावं लागेल. सेन्सेक्स काय असतं, निफ्टी काय असते, ऐकूयात बँक आपण निफ्टी एक काय असते, झलक त्याची. कॅन्डलस्टिक्स काय असतात, ॲनालिसिस सुंदर कसं अशी. करायचं हे सगळं मला अजिबात समजत नाही. काय सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर. यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. स्वप्नामधील गावा ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला काय तेथे असेल रावा ही वाट दूर जाते. तरेला आभाळ वाकले,
अशा प्रकारचं हे अत्यंत तरल असं सुंदर असं हे गीत आपण आज या ठिकाणी ऐकलं. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. या सुंदर अशा गीतामध्ये भावगीतामध्ये प्रियकर प्रियसीचं अत्यंत मार्दव चित्रण, त्यांच्या अंतर्मनाचं मार्दव चित्रण कवयित्री शांता शेळके यांनी केलेलं आहे. किती सुंदर लिहावं, किती ओथंबलेले शब्द त्याच्यामध्ये माळावेत आणि ते त्या संगीतकाराच्या मनाचा भाव ठाव घेऊन त्यातून शब्द आणि स्वर अत्यंत मार्दवतेनं रसिकांपर्यंत, रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचाव्यात. हे जणू काही एखादं चांदणं तर आहे, पण हे चांदणं शरद रात्रीचं चांदणं आहे आणि त्यात अत्यंत मार्दव असा थंडगार वारा सुटलेला आहे. असे हे गीत, असे हे स्वर, असे हे भाव, असे हे शब्द आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या जगण्यातले जे अनुभव आहेत, अनुभूती आहेत त्या आलेल्या आहेत. खरं पाहिलं शांता शेळके यांचं वैवाहिक जीवन अत्यंत अल्प असं काळातलं होतं. जगन्नाथ शेळके हे खूप लवकर त्यांच्या जीवनातून ईश्वराकडे निघून गेले आणि म्हणून वैधव्याचं जीवन, त्यांच्या एकाकीपणाचं जीवन त्यांच्या नशिबी आलं. पण तरीही त्या डगमगल्या नाही. आपल्या दुःखाला एक वेगळ्या प्रकारची उंची त्यांनी त्या ठिकाणी शब्दातून गाठली आणि चिरंतन असं काव्य त्यांनी निर्माण केलं की कधीही ते गाणं लागलं तर आपल्याला शांता शेळकेची जी प्रतिमा आहे ती डोळ्यासमोर उभी राहते. दुसरं एक त्यांचं गाणं आहे, ते नाट्यगीत आहे, काटा रुते कुणाला. हे गीत जितेंद्र अभिषेक यांनी गायलेलं आहे. बुवांचा आवाज, स्वर अत्यंत मार्दव, तरल आणि रसिकांना स्वर हिंदोळ्यावर झुलायला लावणारा आणि शब्द आहेत शांता शेळकेचे. दुःख सर्वांनाच होते, परंतु मानवी संवेदनशीलतेचे उत्कट दर्शन या शब्दामधून कवयित्री शांता शेळके यांनी या ठिकाणी आपल्याला ऐकवलेलं आहे. आपण एक त्याची झलक ऐकूयात की ज्यामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला पाहायला मिळतील. तर काटा रुते कुणाला हे जे गीत आहे हे जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आहे. आपण त्याची एक झलक ऐकूयात, काटा रुते कुणाला. सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर. यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
श्राप हाच आहे कृते कुणाला राहता रुते कुणाला राहता रुते कुणाला काही करू पाहतो सृजता अनर्थ तेथे काही करू पाहतो सृजता अनर्थ तेथे माझे अबोलणी विपरीत होत आहे विपरीत होत आहे मग फूलही रुतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काका ऋते कुणाला हा स्नेह वंचनाची काहीच आकळेना हा स्नेह वंचनाची काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे ऋते कुणाला काका ऋते कुणाला आक्रंदतात कोणी मग फूलही रुतावे हा दैवयोग आहे ऋते कुणाला काका ऋते कुणाला काका तर अशा पद्धतीनं काटा ऋते कुणाला मज फूल ही ऋतावे हा दैवयोग आहे. अत्यंत निखळ असं दुःख सुखाच्या परिवर्तनानं शब्दामध्ये प्रतिबिंबित झालं आहे. खूप सुंदर सुंदर गाणी शांता शेळके यांनी लिहिलेली आहेत. याच्यामध्ये प्रत्येक गाणे काही आपल्याला इथे सांगता येणार नाही, पण काही गीतं मी तुम्हाला फक्त उद्धृत करतो, सांगतो की जीव लगा राहिले रे दूर घर माझे, किंवा त्यांची खूप गाजलेली जी रचना आहेत की असे न मी नसे न मी परी असे न गीत हे. तर माणूस हा नश्वर आहे आणि या कला मात्र अमर आहे, अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी तत्त्वज्ञान या गीतातून सांगितलेलं आहे. चांदण्यात फिरताना धरलास माझा हात, अशा प्रकारचे गीत आहे. प्रेमातील रम्य क्षण, चंद्रप्रकाशातील भावविश्वाचे सुंदर चित्रण कवयित्री शांता शेळके यांनी यामध्ये केलेलं आहे. तोच चंद्रमाळा भात हे तर अत्यंत सुंदर असं त्यांचं गीत आपण ते ऐकूयात की तोच चंद्रमाण भात, आणि याचे मूळ गायक आहेत सुधीर फडके. ऐकूयात आपण हे गीत. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, ती